नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. उन्हाचा कार झाला आहे सकाळपासून. सोमवार आहे माझा, असं जेवण जेवण केलं नाही. रानाकडे लोकांची जीसीपी चालू आहे. जीसीपी चालू आहे, झाडं काढायचं चालू आहे. झाडं म्हणजे हे बोरीचं झाड आहे आणि बोरीचं झाड काटायचं असल्यामुळे काही तीन उपयोग नाही ह्याचा, म्हणून काढायला चालू आहे. तर बघा तुम्ही सगळी झाडं काढली ती सकाळ झाली. जीसीपी चालू आहे. 4-5 तास झाले. लय मोठं बोरीचं झाड. ही मावळ आहे आणि बोरीच्या झाडाला मावळ बसलेलं होतं, तर ही मावळ झाडून काढले. आता झाडून काढले म्हणजे ही करताना निघले. ह्याचं मध वाया पण गेलाय, बोरीच्या झाडाला होता. तर बराचसा मध पडलाय ह्याला. तर या तुम्ही खायला येऊ शकता, मावळ खायला या. हो का मित्रांनो, ही मावळाचा मध आहे. आणि मला सोमवार होता, भूक लागली होती, तर काय धरायला बी काय नव्हतं, असाच चाटून खाल्लाय मी मध. तर एवढा ओरिजिनल मध आमच्याकडे गावाकडे असं ग्रामीण भागात मिळू शकतो. बघा, बोरीचं झाड होतं, त्या बोरीच्या झाडाला होतं मावळ. आणि हो काही मध मी असाच तळातात खाल्लाय. ह्याला काय धरायलाच काही नाही, भांडच नव्हते किंवा इथं, त्याच्यामुळे मी असाच खाल्लाय मध. आणि ओरिजिनल एवढा गोड होता आणि सोमवार बी होता, भुका लागल्या होत्या. पण ड्रायव्हर म्हणला, आणि बराचसा मध वाया गेला बघा खाली झाडानं. जीसीपीनं काढताना असं फुटली, पोळी फुटली, त्याच्यामुळे मध बराचसा वाया गेला खाली. तर मी मध खाल्लाय बघा आता. तर पोट भरलं माझं अक्षरशः मध खाऊन मावळाचा. हे बघा, हे खायला एकदमच गोड लागलं, भारी असं. बोरीचं झाड काढले आणि बोरीचं झाड काढले तर शेरडं खाते ती बघा. ह्याला म्हणजे वाया जात नाही काय, शेरडं का सगळा पाला खायला लागले ती बोरीच्या झाड. नका एवढी शेरडं आली, ती गोळा झाली ती. लय शेरडांना कसं आहे, झाडपालाच खायला आवडतो. लय मोठी बोर होती बघा, शेरडं खाते ती सगळी. तिकडे मिशननं काढायचं चालू आहे, इथं बी लगेच काढायला चालू आहे. हा, कुठं होती काय की वायाला गेला हो मध, वायाला गेला. त्यात मध धरायलाच काय नव्हता, पोळी फुटली वाशी. त्या मशीननं काय माहिती, तोवर बदा 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 खाली पडला. तर मी, मला बी सोमवार होता, खाल्ला मी. खाना खाना मध होता ती. शेरड तुमच्या इथे काय सगळं? ही कसली शेरड आहे? ही कलर वेगळाच आहे शेरड. कसली उस्मानाबादी शेरडांना झाडपाला खायला काय नाही, पण झाडपाला चांगला खायला. तिथे बी बाबा इथं पाला, तिकडे खायला चांगला. अजून 2 दिवस ते खायला मिळेल बघा. ही जीसीपी गोळा करतो, वाळा तुरी तर काय काढल्याच नाही. कोणतं बापर? कुठलं चरायला घ्यायला काय तशीच म्हणते ती. कवा दिले म्हणा पैसे, उगाच खोटं बोलते. नाही नाही, चराय घेतलेलं नव्हतं, काय नव्हतं, काढणं झालं नाही. कोरड बाहेर काय नाही, पाण्यातलं उपयोग नाही शेताला. पाणी असल्याचे उपयोग नाही रानाला, काय पाणी पाहिजे. म्हणून जाता म्हणलं ही झाडं काढून काय काय उपयोग आहे काय झाडाला? सगळी काटाडी, ही लय काटाडी झाड आहे ती, काय उपयोग आहे? एवढं मोठं रान पडलं होतं काय. बघा आता बोरचं नाही तर हिरीचं बी दिलंय बरं का प्रकरण ग्रामसेवक. नाही दिलंय, पण आता काय माहिती कसं काय होतं त्याच्यावर. बघा अरे पुन्हा अजून लागते का नाही लागते ते बी मोठा प्रश्न. हो जबड्याचं ना, ऊस कसा सुकलाय त्यांचा एवढा. होय, तिकडं रानले आहे त्यांना. हा नाही 35 एकर म्हणली कोणतरी.
ते काय मोठं शेत आहे त्यांना काय पैशाला कमी आहे. एक पिकअप गेले भरून सकाळी, अजून भरतील का 2-3 पिकअप सगळ्यात. JCPचा जरी खर्च निघाला तरी बरं झालं आपलं. 1,500 पिकअप बरं, असं कोणी विचारत नाही, तेवढं तरी आपलं दिलंय तसं कसं तरी. काय फुकाटणी नाही ती सरपंच तुम्ही मला नेवाचा म्हणलं काटच्या गोड्या तर मी नेत नाही नेत पण. अहो पहिला आम्ही सरपंच ते पिलू काकाच्या किचकडीचं सरपण आणायचो आणि ओलं तरवाट तोडून टाकायचो आम्ही त्या आमच्या चुलत बहिणीच्या. ओलं तरवाट आम्ही तोडून टाकायचो आणि शनिवार दिवशी आणि वाळल्यावर पुन्हा न्यायचो राव. आई सगळं खुरपायला जायचो, मकाचं बुडकं इथून न्यायचो आम्ही उन्हाळ्या आणि धनुर. होय पहिलं कारळ नव्हतं का, कारळ काढायला आम्ही लोक नेतील आम्ही दिवस काय जायचो लोकांच्या. एवढं सरपंच ताप होता ना, आता बघा की लोक असून नाही नाही ते आता. माणसं सुखवाशी झाली कोणाची कोणाला आता ही नाही. तुम्ही कोणाला ओळखता ना आता ओळखायला बंद झालं. आता बघा हिथं तिथं त्या तुकड्यातल्या रुटी आहे तिकडं. ह्या रुटी ही केल्या म्हणजे बघू आता आधी ही बघतो आता किती वेळ होतं, नाही तर पुन्हा आता एक दिवशी बोलावंच लागेल 1-2 तास. हे गोळा करावं लागेल की त्यांनी नेल्यावर लेवल करायला. ही लगेच तरी आपल्याला जमतंय का आता, पण निदान घाण तरी काढू की. हां घाण काढून ही चोपलं का नाही एका ठिकाणी पेटवून दिलं म्हणजे मग. बोकाड केवढं आहे तुमचं आहे काय? हां मारतं का मग खाल्ला राव, माझं पोटर बरं ढेकर झाली मला. म्हणलं लई ताल फोडाय नको, आपली वरची झाडं ती माणसं काढतेली. आम्ही सरपण इकडनं आणायचो मित्रांनो, आणि आता एवढं सरपण एवढं आहे तरी कोणी सुद्धा नेत नाही. मामा म्हणतात पहिलं आता लोक गॅसवर लाईटीमुळं ही झाली ती. तिकडल्या मालकानं रांगरून काढली बारीक काय होते तुरी होत्या. मला वाटतं त्यांच्या वाटणे झाले ते काय इकडे बहुतेक दोघांचे 6-6 एकर. इथं अजून 12 एकर रान आहे की त्यांचं, नांगरून काढले त्यांनी. अशा ना असं आहे का हा वाट अशा आहे म्हणल्यावर असं द्याय पाहिजे ते वाटणे त्यांनी. वाट आहे किती ना 10 फूट रस्ता देऊन कोणची सडकाच्या कडेची काय तुम्ही केलंय काय म्हणजे निम्यानं केलंय काय? 2 तुम्हाला मी येत नाही बरं आहे की. काय काय येतं कोरड पण आहे परवड. पाणी पाहिजे रानाला, पाणी असल्याशिवाय काय उपयोग नाही. त्यांच्याकडं त्यांच्या लय किती जमिनी होत्या राव, त्यांना पाहिल्या किती होतं. 350-400 एकराचा मालक होता, पण सगळ्यांनी परत विकले जमिनी थोड्या करून. हासवाड लय ह्यात बिगर कामाची झाड आहे. हासवाड, बोरीची झाडी, बाबळीची झाडी. त्यांनी त्याला काकाने छाप्या नेत मला म्हणलं सकाळ तर उपाशीच आहे सोमवार. 9 आणलं सकाळी लवकर आलतो 9 आणलं फराळीच. हे बघा मित्रांनो इकडं शेरड सगळा पाला खाते ती. हो का अशी शेरड आहे ती, ही वेगळ्या कलरची शेरड आहे ती. आणि बोरीचं झाड आहे, बोरीच्या झाडाला पाला खाते ती. आणि ह्यालाच मावळ होतं. मावळाला लय होता मध. मला बी लागली त्या भुका सोमवार होता त्याच्यामुळे मग खाल्लं मी पण. मग शेरडाने पाक खालाच केला पाला खाऊन सगळा. शेरडाचं दूध एवढं चांगलं खायला. 12 वनस्पती शेरडाने खाल्लेल्या असते त्या. बोकडं पण आहे ती, शाळ्या पण भरपूर आहे त्या.
हे बघा, हे बघा अशी झाड आहे JCB काढलेली ती. कारण लय बांध पडतं या एवढं सगळं आहे. फॅमिली म्हणत होती आपली झाडं कशाला काढता, पण ही काटेरी झाड आहे ती, न लागणारी झाड आहे ती, त्याच्यामुळे काढायला चालू आहे ती. बराच वेळ झाला मित्रांनो JCB चालू आहे. आणि महावाळ मी खाल्लेलं मध वाया गेला बरं का, पण ओरिजिनल खाणं होतं महावाळ म्हणजे मधमाशाचं. तर कुणाकुणाला मध आवडतो नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि शाळा ह्या बघितल्या माणसाची चारा आली शेजारीची गावातली वस्तीवरची कुठली कुठली येते ती, बोरीचा पाला आहे पाडलेला आहे ना, ते खाते ती मग वायाच असतं. आणि शरडाचं कसं आहे माहिती आहे का, 12 वनस्पती शरडाने खाल्लेली असते ते, शाळा म्हणतात पण आम्ही शरड म्हणतो खेडेगावातली. तर 12 वनस्पती खाल्लेली, त्यामुळे दूध लय शरडाचं चांगलं असतं खायला. तर लय मध होता मला, लय वाईट वाटलं, लय खाली वाया गेला मध. ती बोरीच्या झाडाला वर दिसलं नाही JCB आलेला, आणि त्यांनी काढलं ते सगळं तुटून गेलं. तरी पण मी खायला बराच मिळाला मला. भांडं असतं म्हणजे साचवून ठेवलं असतं, पण जवळ काय भांडं बी नव्हतं. असं झालं. त्यांचा जेवणाचा डबा काय असं ड्रायव्हरकडे पण काय एवढं लक्षात आलं नाही माझ्या. तर कुणाकुणाला मध आवडतं नक्की सांगा बरं का. आणि पहिलं ती मामा म्हणत होतं आम्ही सरपणं जर शनिवारी रविवारी असं वलं तरवाट तोडायला यायचून तोडून एक जणाच्या टाकायचं, आमची चुलत बहीण इथं. आणि शनिवार रविवार वलं तरवाट तोडून असं फास घालायचो, आणि तिथून परत आम्ही गाडीवर न्यायचो, हे वाळल्यावर न्यायचो. गाडीवरच म्हणतोय सॉरी, तेव्हा गाडी कुठली नव्हतीच, वाळल्यावर न्यायचो. पण आणि केतकडीचं सरपण असं व्हायचं, सापण हिन बारकं किरडी दिसायची, तसल्यात आम्ही सरपण काढून आणायचो. आणि 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर डोक्यावर घेऊन जायचो सरपण आम्ही. तर आता बघा की एवढं मोठं सरपण आहे, पण त्याला कुणी नेत नाही की काही नाही की, एवढं मोठं वाया गेले. आता ह्यातलं काय पिकअपवर नेलेलं आहे, पिकअपवाल्यानं काही 2-3 पिकअप भरतेली, निदान JCBचा खर्च जरी पार पडला तर बरं झालं. आणि बाबळीची झाडं, परत बाबळीची झाडं आणि हासवाडाची झाडं अशी जायची जास्त, लिंबाची काही थोडीच आहे ती काढतो या. तर मित्रांनो तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटला ब्लॉगचा, मध कुणाकुणाला आवडतो, मधमाशा आणि ओरिजिनल महावाळ कोणी बघितलं का? आमच्याकडे मोहवाळ म्हणतात, महवाळ असं म्हणते ते आमच्याकडं. आणि त्याला मधमाशा मग कुठं कुठं काय म्हणते ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि झाडं काढल्याला आणि रानातली घाण काढायला आणि चालू केले आता काटेरी झाडं ही सगळं. तर तिकडे एक 2-4 झाड आहेत बघा, अशी काटेची झाड आहे ती, एवढीच काट लांब लांब आहे ती, कसल्या कुठल्या जातीचं आहे ते कुणाष्ट. तर चला मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला, मधमाशाची पोळी किंवा महावाळ कुणाकुणाला आवडलं किंवा तुमच्या भागात त्याला काय म्हणतात नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. JCB हाय चालू आहे झाडं काढा. सोमवार आहे, मी निरंकार सोमवार घडलाच, त्या पोराने नेलं घरी चहा पाजून आणि शेंगदाणा 2-4 शेंगदाणा आणि गुळ खायला दिला. म्हणला सकाळ जर योगेश भाऊ तुम्ही उपाशीच आहे. मग आईला सकाळी नाश्ता करून दिलता, आई म्हणली मला बी नको, मग चहा बटर खाल्ला आईनं, भात करून दिलता. ते भात खाल्ल्यावर मग मला म्हणली तर मी म्हणलं नको आता मी संध्याकाळी सोडन सोमवार, कारण JCB फोन आल्यावर मला यावं लागलं. परत मसली भेटत नाही, त्या पाऊस पडायच्या आधी म्हणलं झाडं हे काय काटेली ती काढून घ्यावी, परत नांगरावर आण बघू पैशाच्या लागावर करीन. आज निरंकार सोमवार घडला पण देवाने उपाशी बसू दिलं नाही. ते मित्राने बी शेंगदाणा 2-4 गुळ खायला दिला, मध बी खाल्ला, त्याच्यामुळे अधिक पोट भरलं माझं. तर चला मित्रांनो, तुम्हाला आवडला का आमची व्हिडिओ आवडला का? आणि मावळाला तुमच्याकडे काय म्हणतात, मध कुणाला आवडतं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आमचा ह्या रानातली झाडं काढताना किंवा हा शेळ्या बिळ्या कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो, तोपर्यंत बाय, धन्यवाद.